नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट या ठिकाणी बघणार आहोत। येणाऱ्या नवीन वर्षामध्ये मित्रांनो, नवनवीन भरतीची जाहिरात केंद्र सरकारमार्फत किंवा महाराष्ट्र शासनामार्फत प्रसिद्ध होताना दिसत आहे। ज्यामध्ये नुकतीच नागपूर महानगरपालिकेकडून 245 रिक्त पदांची, महानिर्मिती विभागाकडून 800 रिक्त पदांची, तर लेखा व कोशागार विभागाकडून 75 रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि आता अशाच एका नवीन भरतीची जाहिरात रेल्वे विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, रेल्वे विभागामार्फत निघालेल्या नवीन जाहिरातीची अपडेट या ठिकाणी बघणार आहोत, ज्यामध्ये ग्रुप डी साठी ही मोठी भरती रेल्वे विभागाकडून घेतल्या जात आहे। मागे पण रेल्वे विभागामध्ये आरआरबी एनटीपीसी आणि आरआरबी टेक्निशियन साठी मेगा भरती घेण्यात आलेली होती, आणि आता पण ग्रुप डी साठी सुद्धा मोठी भरती रेल्वे विभागाकडून होत असून एक कायमस्वरूपी नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। तर ही एक मोठी संधी तुमच्यासाठी असून नक्की यासाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। तर एक मेगा भरतीची जाहिरात ग्रुप डी साठी असून 32,000 पदे या ठिकाणी भरल्या जात आहेत। वेतन तुम्हाला लेवल 1 नुसार 18,000 रुपये पर मंथ या ठिकाणी असणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता, भरतीबाबत काही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत, ज्यामध्ये मित्रांनो एकूण 32,000 जागा या विभागामार्फत या ठिकाणी भरल्या जात आहे। ज्यामध्ये शिक्षण पात्रता बेसिक 10वी पास असणे आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो, परीक्षा तुम्ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी देऊ शकता। नोकरीचे ठिकाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी अर्जदार मेल आणि फिमेल असे दोघेही या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। वेतन तुम्हाला लेवल 1 नुसार 18,000 रुपये पर मंथ या ठिकाणी दिला जाणार आहे। त्यानंतर एक कायमस्वरूपी ही भरती या ठिकाणी असून एक नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे, तेव्हा तुम्ही नक्की या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज या विभागाकडून एक शॉर्ट नोटीस या पदांची या ठिकाणी प्रसिद्ध केली गेली आहे। तर एका शॉर्ट नोटीसद्वारे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या भरतीबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख व शेवटची तारीख, त्याचप्रमाणे एकूण जागा, त्याचप्रमाणे वयाची अट व वेतन याबाबतची माहिती इथे दिलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख इथे दिलेली आहे 23 जानेवारी 2025 या तारखेपासून तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता। तर 22 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, 23 जानेवारी 2025 पासून या ठिकाणी अर्ज करण्याकरता सुरुवात होणार आहे। तर या पदासाठी मित्रांनो एकूण 32,000 अप्रॉक्स वॅकेन्सी या ठिकाणी दिलेल्या आहे। त्यासाठी वयाची अट मित्रांनो 18 ते 36 वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर या पदासाठी मित्रांनो बेसिक पे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी बेसिक पे 18,000 रुपये पर मंथ या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी पोस्ट वाईज जी काही एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी लागणार आहे, त्याची माहिती काही दिवसातच या ठिकाणी संपूर्ण जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाणार आहे। आणि त्याची माहिती सुद्धा मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे। तेव्हा मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या भरतीबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मिळून जाईल। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता या पदासाठी लागणारी जी काही वयाची अट आहे, त्यानंतर कॅटेगरीमध्ये जे काही रिझर्वेशन सीट आहे त्याची माहिती असणार आहे। मेडिकल फिटनेससाठी जी काही त्याची सुद्धा या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी जाहिरातीमधून या ठिकाणी दिल्या जाणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सीबीटी पद्धतीने या ठिकाणी तुमची एक्झाम या ठिकाणी होणार आहे, त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी इथे दिल्या गेली आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, या पदासाठी लागणारी जी काही परीक्षा फी असणार आहे, तर या ठिकाणी बघू शकता इथे दिलेली आहे। ओपन कॅटेगरीसाठी 500 रुपये फी असणार आहे, तर या ठिकाणी मागासवर्गीय कॅटेगरीसाठी 250 रुपये फी या ठिकाणी लागणार आहे। ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरावी लागणार आहे। संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता या पदासाठी अप्लाय कशा पद्धतीने करायचा आहे। तर रेल्वे विभागाची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे। तर ज्या काही तुम्ही आरआरबीचे डिपार्टमेंट आहे, तुम्ही जिथे या ठिकाणी अर्ज सादर करू शकता, त्याची संपूर्ण वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे। तर ज्या डिपार्टमेंटला तुम्ही या ठिकाणी आरआरबीच्या या ठिकाणी अप्लाय करायचा आहे, त्या ठिकाणी या
दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन, सबमिशन, मॉडिफिकेशन आणि जे काही जनरल गाईडलाईन्स आहेत ते तुम्हाला संपूर्ण जाहिरातीमधून या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. जी काही संपूर्ण जाहिरात असणार आहे ती काही दिवसातच या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. आपल्या चॅनलवर सुद्धा या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती संपूर्ण जाहिरात प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जी काही येणारी जाहिरातीची PDF आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून या ठिकाणी मिळून जाईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो 32,000 रिक्त पदांसाठी ग्रुप डी चे पद रेल्वे विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात आहे. त्यासाठी 10वी पास अशी शिक्षण पात्रता या ठिकाणी दिल्या गेलेली आहे. तर या ठिकाणी या पदासाठी तुम्ही नक्की अर्ज इथे सादर करू शकता. अशा प्रकारे संपूर्ण माहिती या विभागाकडून प्रोव्हाइड केली गेली असून त्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एका शॉर्ट नोटीसद्वारे या ठिकाणी बघितलेली आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ज्या विद्यार्थ्यांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.